महाराष्ट्रात खळबळ. जय भीम बॉईज ग्रुप मैदानात. महाराष्ट्रात निर्माण झाले एक नव चैतन्य. जय भीम बॉईज ग्रुप आता नव्या जोमाने मैदानात उतरले. समाजावर कुठेही अन्याय झाला, कुणावरही अत्याचार झाला तर त्या प्रत्येक पीडितासाठी जय भीम बॉईज ग्रुप उभा राहणार. समाजाची ढाल बनवून, अन्यायाविरुद्ध तलवार बनवून आम्ही आता रिंगणात उतरलो आहोत. संविधानाच्या मार्गावर चालत हक्कासाठी लढणं हा आमचा अजेंडा आहे. तडजोड नाही, न्यायच हवा. जय भीम बॉईज ग्रुप, नो कॉम्प्रोमाइज. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय आदिवासी, जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आयकॉन म्हणजेच संपूर्ण दलित समाजातील माझ्या संपूर्ण बांधवांना, भावांना, बहिणींना हात जोडून कळकळीची एक विनंती आहे. मित्रांनो, येत्या काही दिवसांमध्येच आपण जय भीम बॉईज ग्रुपची स्थापना केलेली आहे आणि हा जय भीम बॉईज ग्रुप हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांपर्यंत हा पोचत चाललेला आहे किंवा आपण त्याला पोचवत आहोत. तर जय भीम बॉईज ग्रुप हा कशासाठी स्थापन केला यातलं छोट्यातलं उदाहरण देण्याचा मी एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी करतो. मित्रांनो, जय भीम बॉईज म्हणजे ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होईल, अत्याचार होईल, त्या ठिकाणी समाजाची ढाल बनण्यासाठी हा जय भीम बॉईज ग्रुप हा काम करतोय. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही, कुठल्याही प्रकारचं काहीच नाही. पण समाजाच्या वाटेला कोणी जात असेल तर तो कोणीही असो, त्याला गाडायसाठी आम्ही जय भीम बॉईजचे कार्यकर्ते सक्षम आहोत. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही, पण भारतीय राज्यघटनेने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे, आर्टिकल 19 आणि 21 जो राईट दिलेला आहे, त्या अनुषंगाने आम्ही जय भीम बॉईज ग्रुपच्या वतीने समाजावर कुठेही अन्याय झाला, कुठल्याही व्यक्तीवर अत्याचार झाला, त्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जय भीम बॉईज ग्रुपचे मुलं असतील, आमच्या युवती असतील, आमच्या बहिणी असतील, त्या काम करतील. पण हे काम करत असताना जर आमच्या जय भीम बॉईज ग्रुपच्या कार्यकर्त्यांना कोणी आड आला तर त्याला गाडण्यासाठी देखील आम्ही सक्षम आहोत. अशा प्रकारचा ठोस इशारा या ठिकाणी मी देऊ इच्छितो. आणि जय भीम बॉईजच्या पदाधिकाऱ्यांना देखील मला एक सांगणं आहे, समाजाने तुमच्या हातात धुरा दिली, पॉवर दिली, म्हणजे आपल्या पॉवरचा दुरुपयोग कोणी करणार नाही याचंही गांभीर्य आपण स्वतः जोपासलं पाहिजे. आपण फक्त समाजामध्ये कुठंही अन्याय वाटला त्या ठिकाणी विद्रोह बनवून त्या अन्यायाला वाचा फोडायची आणि वाचा फोडून त्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल त्या व्यक्तीला न्याय द्यायचं काम आपल्या जय भीम बॉईज ग्रुपचं असेल. अशा प्रकारचं मी या ठिकाणी आव्हान करतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना, युवतींना मी हात जोडून कन्व्हिन्स्ड करतो की सगळ्यांनी जय भीम बॉईज ग्रुपमध्ये सामील व्हा. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. जय भीम, जय संविधान.